नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत एक सगळ्यात मोठी खुशखबर आपल्या समोर येत आहे. तर काय आहे ती खुशखबर आपण जाणून घेण्या अगोदर तत्पूर्वी सर्व शासकीय योजना, नोकर भरती संदर्भात सर्व अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला पाहूया आपण काय आहे ती खुशखबर जी महाराष्ट्रातील सर्व महिलांना खुश करणार आहे. तर मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण 17 ऑगस्ट रोजी करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1,35,00,000 महिला यासाठी पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा झाले आहेत. ज्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसंच 31 ऑगस्ट रोजी या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया संपणार होती, परंतु याबद्दल त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 13 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. तर सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत काय आहे. सगळ्यांच्या मनात भीती होती की आम्ही तर अर्ज भरू शकलो नाही, पण या योजनेची मुदत वाढणार आहे का? का नक्की 31 ऑगस्ट रोजी ही योजना संपणार आहे? तर याबद्दल सुद्धा एक मोठी अपडेट समोर येते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. तर मंडळी, हे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले असून यानुसार ही योजना 31 ऑगस्ट नंतर सुद्धा चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची बँक खाती आधार कार्डशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा. जर तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर तात्काळ उद्या किंवा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा पटकन या योजनेसाठी सर्व कागदपत्रे जमा करून तात्काळ अर्ज करा, जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला निरंतर घेता येईल. शासकीय सर्व योजनांची माहिती तुम्हाला तात्काळ मिळवण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत सर्व अपडेट्स तात्काळ पोहोचवू. धन्यवाद.